जात आहे. म्हणून परमार्थ हा करायलाच पाहिजे. तुम्ही काय करा, सगळा संसार नाही केला, संसार अजिबात नाही केला तरी चालेल. जगायचं तर कशा करता जगायचं, आतापर्यंत आपल्याला माहीत नव्हतं, पण आता आपल्याला कळलं. जगायचं तर कशा करता, तर त्या ईश्वराच्या कृपे, साधू संतांच्या कृपेसाठी जगायचं आहे. संतांनी जर समजा आपलं कृपा केली तर समजायचं आपलं आयुष्य सफल झालं. आणि संत नुसता परमार्थ करून उपयोगाचं नाही, तर श्री गुरूंची कृपाच महत्त्वाची आहे, नाही का. श्री गुरूंची कृपा महत्त्वाची आहे. आणि वाटेन तेवढा आपण परमार्थ केला, पण श्री गुरूंनी जर कृपा केली नाही तर तो परमार्थ काहीच कामाचा नाही. आणि म्हणून कसं आहे, तर मी नेहमी सांगत असतो का आपण असा परमार्थ करावा. सकाळी प्रमाण सांगितलं, हा पायी जगत नाही, आप रोये जग हासे. ताईने पण सांगितलं, ऐशी कीर्ती कीजिए जाने के समय आप हासे और जग रोये. आपण चांगलं कर्म करा, नाही का. आणि म्हणून साधू संतांनी काय केलं, आपलं रक्त आटवलं, प्राण खर्ची केले, देह झिजवला, नाही का. आणि आपण काय केलं, अनेक संतांचं रक्त आपण पिलो, नाही का. रक्त आपण संतांचं पिलो. आपल्याला माहिती आहे का, संत उभे जळतात. संत म्हणजे काय, जो उभा जळतो आयुष्यभर जगाच्या कल्याणा. संत जगाचं कल्याण करतात. एकट्याचं नाही, तुमचं नाही, माझं नाही, याचं नाही, त्याचं नाही, पाहुणे रावळ्याचं नाही, मुलाबाळाचं नाही, आपल्या सुनांचं नातवांचं नाही, तर संत काय करतात, जगाचं कल्याण करतात, नाही का. आणि म्हणून आपण काय करावं लागतं, तर मी तो आपल्याला सांगितलं, सत्य, धर्म, न्याय आणि नीती ही चौकट घालून दिलेली आहे. आणि सत्याने चालावं लागतं. इथं परमार्थात ढोंग चालत नाही, परमार्थात सोंग चालत नाही, परमार्थात खोटे पण चालत नाही. कारण आपल्या आतमध्ये आपला बाप बसलेला आहे. सरळ तुम्ही सरळ सरळ म्हणा, मी नालायक आहे, ती देवाला खूप आवडतं. मी नालायक आहे असं म्हणा, देवाला आवडतं. परंतु आपलं हे लपवू नका. काय, आपला अहंकार लपवू नका, आपला स्वार्थ लपवू नका, नाही का. आणि म्हणून काय करा, सगळं परमेश्वराला, मागं भाऊने प्रमाण सांगितलं, पडता जडभारी. अहो तो देव सगळं कल्याण करतो. देव हक्के सरशी उडी घालून या स्तंभ पोळी. ऐशी कृपावंत कोण आपल्या विठाई वाचून, आपलं संकट पडता जडभारी, नाही का. आलिया भोगासी असावे सादर. पुढं काय, देवावर भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. एरते बापुडे काय रंक, भयाची या पोटी दुःखाचाची राशी. शरण देवाशी जाता भले. देव म्हणतात ना, तू मला एकट्याला शरण आहे, तू कोणाच्याही मागं जाऊ नको, कशाच्याही मागं जाऊ नको. पण हे मन भयंकर दुष्ट आहे. ते काय झालेलं आहे, पापानं ते काय झालेलं आहे, पापानं बरबटले. म्हणून त्याला सत्याचा मार्ग सापडत नाही, सोयीचा मार्ग सापडत नाही. आणि म्हणून त्या नरकाचा मार्ग त्याला खूप सोपा वाटतो. नरकाचा मार्ग सोपा वाटतो. अरे ते माझ्या संत म्हणजे कशा आहे, देवते संत, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा. मी कसा आहे, देवही चिरदे चरणाची माती. देवा संतांचा शब्द मोडण्याची ताकद देवाची सुद्धा नाही. देवा, नाही का, संतांचा शब्द मोडण्याची ताकद देवाची सुद्धा नाही, नाही का. हा परमार्थ कसा आहे, म्हणून तर परमार्थाला शुद्ध अंतःकरण लागतं. अशुद्ध अंतःकरणाला तुम्ही किती काय करा, प्रवचन करा, कीर्तन करा, ज्ञानेश्वरी पाठ करा, भागवत पाठ करा, आणि सगळ्या 50,000 लोकांना जरी आपण झुलवलं तरी ते देवाला आवडत नाही. तर देवाला आवडतो भाव, देवाला आवडते श्रद्धा, देवाला आवडतं सत्य, देवाला आवडतं काय, निस्वा. महामूर्ख बुद्धीला काय म्हणावं, काय म्हणावं. मूर्ख बुद्धीला काय, ते काय माणसं आहेत का, करील ते काय, नाही का. ज्ञानदेव म्हणे अघटित घडे, गुरुकृपे जोडे पूर्व पुण्य. मग कसं आहे, तर म्हणून सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पायी आधी आधी. आणि म्हणून संतांनी कृपा केली ना, तर काळ सुद्धा माग
नाही का? का वागावं? अहो शिव आपण कुणा करता कशा करता? माझे 2 प्रश्न आहेत. हे आपण कुणा करता असा नालायकपणा करतो? कशा करता असा नालायकपणा करतो? सगळं काही आहे तितके देवाचे, आयशे वर्तन निश्चयाचे. आणि सगळं देवाच्याच हातामध्ये आहे. सगळं तुमच्या हातामध्ये काहीच नाही. काही आपल्या हातामध्ये नाही. आणि म्हणून देवाची कृपा महत्त्वाची आहे. संतांची कृपा महत्त्वाची आहे. मज आणि सद्गुरुमूर्ती भेद नाही का कल्पांती. आयुष्य अभेद भावे जे भजती. आपल्या देवाला कुठं हाक मारता? देव कुठं उभा राहणार आहे का? पण संत स्वच्छपणे, बिनधोकपणे, निर्धास्तपणे आपल्या अडचणी सांगतील आणि ते दूरही करतात. डोंगर जरी कोसळला तरी ते कोसळणाऱ्या डोंगराला सुद्धा थोपवून धरतात. आपल्याला माहिती पांडवांनी 4-5 आश्चर्य पाहिली, 5 आश्चर्य पांडवांनी. पण आपली बुद्धी इतकी मलिन आहे, इतकी बुद्धी मलिन, अंतकरण इतकं बरबटलं का संतांचे शब्द आपल्या अंतकरणात शिरत नाही. नाही, आम्ही ढोंगी आहोत, सगळं कळतं, पण झोपेचं सोंग घेतले. घात कोणाचा करून राहिलोय आपण? घात कोणाचा करून राहिलो? कोणाचाच घात नाही, आपण स्वतःचा घात करून राहिलो. आपल्या अंतकरणात आपला बाप बसलाय, तो सगळं जाणतो ना. आपल्या अंतकरणात आपला बाप आहे. सरांचं सोडून द्या, सरांना काहीच कळत नाही, पण आपल्याच अंतकरणात आपला बाप बसलाय, तो निवाडा करतो. म्हणून पांडवांनी एक आश्चर्य पाहिलं. खूप मोठी प्रचंड दरड, इतकी मोठी दरड होती, इतका मोठा खडक होता, आणि तो कोसळला. आणि तो होता जवळजवळ त्या दरडीमध्ये जे सापडतील त्याच्यामध्ये अख्खं गाव गाडलं जाणार. एवढी मोठी ती दरड अशी कोसळत खाली आली होती. पण एक गवताची काडी आली एवढी, आणि तिला ती दरड अडकून राहिली. दरड खाली पडली नाही. एका गवताच्या काडीनं ती दरड अडवली. गवताची काडी कोणती आहे? तुमची आपली श्रद्धा, हीच गवताची काडी आहे. प्रचंड डोंगर जरी समजा आपल्यावर कोसळला तरी एक आपल्या श्रद्धेच्या बळावर, नाही का? आणि म्हणून तर कितीतरी लोकांचं नामेची तरले कोट्यानुकोटी. आपली सत्य अनुसया माता होती, तिनं आपल्या शिष्याला काय केलं? चंद्राला सांगितलं, सूर्याला सांगितलं उगवायचं नाही, चंद्राला सांगितलं माळवायचं नाही. आज्ञा केली, चंद्र सूर्याला आज्ञा केली, आणि चंद्र सूर्य उगवायचे राहिले. संतांची शक्ती. त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश हे साधे आहेत का? हे का आपले काही आपल्या गल्लीतले आहेत का? हे का पशु पक्षी आहेत का? प्राणी आहेत का? पण ब्रह्मा विष्णू महेश जेव्हा त्या कोणती माता ती अनुसया मातेच्या दारामध्ये गेली, तर अनुसया मातेनं काय केलं? ते पतीचं तीर्थ घेतलं, त्यांच्यावर शिंपडलं, तर असली बाळ झाली. ब्रह्मा विष्णू महेश. मग संत कशाला म्हणतात? पण आम्ही मूर्ख, दुसरा शब्द नाही, इतके मूर्ख का त्या मूर्खपणाला अंत नाही, नाही का? तसं सगळं संतांजवळ सगळं आहे. अहो ते देवाचे बाप आहेत, देवाचे बाप आहेत. एका जनार्दनी भिक्षा वाढी माय, एका जनार्दनी भिक्षा वाढा माय. आणि पुढं काय? एका जनार्दनी भिक्षा वाढा माय, आणि देव एकनाथाचा